घरातली कामं झालेली होती माझी. कपडे काही धुतले नाही. कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले. 2 दिवसातून एकदा कपडे धुते. तर कालच कपडे धुतले होते. तर आज काही कपडे धुतले नाहीत. मग त्याच्यानंतर घर पुसलं. थोडंसं पाण्यात मीठ टाकलं आणि घर पुसलं. दररोज थोडंसं खडं मीठ पाण्यामध्ये टाकून मी घर पुसते. फक्त गुरुवार सोडून. आता तुळशीला पाणी आज रविवार आहे तर तुळशीला पाणी घालत नाहीत. मग केळीचं झाड आहे, बेलपत्रीचं झाड आहे, जेट प्लॅन आहे. तर अशा प्रकारे झाडांना पहिले मी पाणी घातलं. नंतर महादेवाच्या पिंडीला पाणी घातलं. नंतर आपलं सूर्यदेवाला जल अर्पण करते दररोज. थोडंसं त्याच्यामध्ये अक्षता टाकायचं, हळद कुंकू टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं. कारण आपला दिवस चांगला जातो, आरोग्य चांगलं राहते, सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि सूर्य आपला कुंडलीमधला मजबूत राहतो. तर अशा प्रकारे कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या. किती पण कपड्यांच्या घड्या करून ठेवा. जसेच्या तसेच मुलं कपड्यांच्या असं विस्कटून ठेवतात ना अलमारीमध्ये. एवढे कपडे झालेत ना त्या अलमारीत. आता विचार करते आणखीन एक अलमारी घ्यायची आहे, म्हणजे कपाट. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आता जेवण बनवते. तर कालच मी इडलीचं बनवून ठेवलेलं. तर नाश्त्याला म्हटलं आज रविवार आहे, मुलांना सुट्टी पण आहे, तर इडली बनवूया. तर त्याच्यासाठी चला मग जेवण बनवायला सुरुवात करते. हे बघा, खूप सारं असं बॅटर फुललेलं आहे. जेवढं चांगलं बॅटर फुललं तेवढ्या इडल्या चांगल्या येतात आणि उन्हाळ्यात कसं बॅटर चांगलं लवकर फुलते. तर अशा प्रकारे बघा, 3 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास उडदाची डाळ अशा प्रकारे मी भिजू घातले. आणि टमाटे सांबार बनवायला, आणि खोबरं, ओलं खोबरं आणि हिरवी मिरची, आणि याच्यामध्ये दाल्या आणायच्या बाकी होत्या. तर आता मुलाला पाठवते दुकानावर दाल्या आणण्यासाठी. आपल्या सफेद दाल्या असतात त्या टाकायच्या. हे रात्रीच मी चटणी वगैरे काढून ठेवते. इडलीचं बॅटर आणि चटणी आणि सांबार मिक्सरमधून काढून मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण तो रात्री बनवला ना तर खूप छान लागतो. तर आता थोडा चहा ठेवला पिण्यासाठी. सकाळी माझा एकदा चहा झाला, पण 2-3 वेळा तरी दिवसातनं चाय होते. एक वेळेत जेवण नसलं ना तरी चालेल, पण चाय असला ना की बरं वाटते. तर मग म्हटलं चाय पिऊया, नंतर मग इडलीचं भांडं भरून ठेवूया. आमचा जेव्हा इडलीचा धंदा होता ना त्या टायमाला रात्रीचे 2 वाजता उठून मी इडली बनवून मुलांना द्यायची. जेव्हा आपण रात्री तांदूळ आणि डाळ मिक्सरमधून काढतो तेव्हा त्याच्यामध्ये सोडा टाकायचा. सोडा कमी प्रमाणात, म्हणजे आपल्या हिशोबाने सोडा टाकायचा, नाही तर जास्त सोडा टाकला तर मग ते खराब होतात इडल्या. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कालवून ठेवून द्यायचं. तर हे बघा, अशा प्रकारे छान इडल्या बनतात. मोठ्या आणि कशा मऊ इडल्या बनतात. उडदाची डाळ कमी घालायची, जास्त नाही टाकायची. उडदाची डाळ जर जास्त टाकली तर इडल्या कडक होतील. सांबार बनवते आणि चटणीला फोडणी देते. तर थोडं कढईत तेल टाकायचं, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा गरम झाल्यानंतर, त्याच्यानंतर मोहरी टाकायची. आणि जे गरम झालेलं तेल आहे ते तेल जे आपण खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली त्याच्यामध्ये टाकायचं. आणि मग नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं, जेणेकरून मग ते काय होतं की ते त्याची वाफ जात नाही आणि ते चटणीला छान अशी चव येते. जर तुम्हाला सांबार बनवायचा आहे ना तर हा मी टमाट्याचा बनवला, हा पण खूप छान होतो. जर तुम्हाला सांबार बनवायचा आहे त्याच्यामध्ये मसूरची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा, त्याच्यामध्ये टमाटो आणि भोपळा असतो ना आपला, तो टाकायचा. तर त्याचा पण सांबार खूप खूप म्हणजे खूप टेस्टी होतो. हे जर चटणीचं बॅटर मी आदल्या दिवशी काढून ठेवलं असतं ना तर हे याची टेस्ट वेगळी आणि खूप छान येते. मिक्सरमध्ये काढून रात्री ठेवून द्यायचं. दाल्या, खोबरं आणि हिरवी मिरची एकत्र काढून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि सकाळी मग त्याला कढीपत्ता मोहरीने फ्राय करायचं. तर ते खूप छान लागतं. चटणी जेवढी मुरली ना तेवढं खूप छान येतं. आता थोडंसं बॅटर उरलेलं आहे तर संध्याकाळी त्याचे डोसे बनवणार. बटाटा उकळून त्याच्यामध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.